नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत ढाबा स्टाईल चिलापी फ्राय. अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी बनवणार आहोत आपण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 किलो मासे घेतलेले आहेत. चिलापी व्यवस्थित कट करून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. चला आता आपण मसाल्यामध्ये पाहूयात. लाल तिखट, चिकन मसाला आहे, फिश फ्राय मसाला घेतला आहे, हळद, धनेपूड आणि मीठ घेतले आहे चवीप्रमाणे. बेसन पीठ घेतलं 1 वाटी, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आलं लसूणची पेस्ट लागेल, 1 लिंबू. चला तर मग आपण मॅरिनेट करण्यासाठी मसाला बनवून घेऊया. कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे 1 वाटी, 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पीठाऐवजी तुम्ही मैदा वापरला तरी चालेल. आणि इथे सर्व जे सुके मसाले घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालायचे. आणि आता इथे आपण आलं लसूणची पेस्ट वापरणार आहोत. इथे मी 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. आणि लिंबाचा रस, 1 लिंबू यामध्ये मी पिळून घेणार आहे. आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालत छान घट्टसर असं बॅटर बनवायचं आहे. खूप पातळ बनवायचं नाही, नाहीतर मग माशांची कोटिंग तेलामध्ये घातल्यानंतर सुटू शकते. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. अजिबात गुठळ्या न होता व्यवस्थित आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. छान या पद्धतीने पाहू शकताय. या पद्धतीने इतकंच आपल्याला बॅटर असं पातळ ठेवायचं आहे, घट्टसर. तर लगेच पटापट यामध्ये मासे घालून घेऊयात. तर सर्व मासे यामध्ये व्यवस्थित घालायचे आहेत आणि छान कोट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सर्व. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित प्रत्येक पीसला मसाला लागला गेला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित छान मासे असे कोट करून घ्यायचे आहेत. अर्धा तास छान मॅरिनेट झाल्यानंतर लगेच आपण मासे तळायला घेऊया. तेल व्यवस्थित छान गरम करायचं कडकडीत. आणि नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हे मासे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवायची आहे. खूप जास्त हाय ठेवली तर ते वरून फक्त पटकन लाल होतात, कुरकुरीत होत नाहीत. मीडियम गॅसवरती या कलरवरती आपल्याला मासे छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत. पाहू शकताय रंग किती छान आलेला आहे माशांना. आणि अजिबात आपल्या माशाची जी कोटिंग आहे ती कुठेही तेलामध्ये सुटलेली नाही आहे. पाहू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित आपला छान तळलेला आहे मासा, एक पीस. तर याच पद्धतीने सर्व पीसेस तेलामध्ये घालून व्यवस्थित मी तळून घेणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी हॉटेल स्टाईल चिलापी फ्राय तयार होते. अगदी झटपट, अतिशय करायला सोपी आहे. आणि खायला म्हणाल तर नात खुळा लागते. तुम्हाला अजून कुरकुरीत हवे असेल तर तुम्ही डबल फ्राय करू शकता. हे बघा, याप्रमाणे इथे मी व्यवस्थित डबल फ्राय करून घेतलेली आहे. पाहू शकताय कशी कडक आणि कुरकुरीत झालेली आहे. अगदी ढाबा स्टाईल कुरकुरीत चिलापी फ्राय आपली घरच्या घरी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, गरमागरम कशाबरोबरही सर्व करू शकता. किंवा असंही खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा.
आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.